बायलॅटरल सिमेट्री याच्यामध्ये ॲक्सिस ऑफ सिमेट्रिकल किती असणार आहेत? ओन्ली 1. आणि फॉर एक्झाम्पल कोणते आहेत? इन्सेक्ट्स, फिशेस, फ्रॉग्स, बर्ड्स, ह्युमन, दे हॅव बायलॅटरल सिमेट्री. नाव द थर्ड क्रायटेरिया फॉर न्यू सिस्टीम क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल इज जर्म लेयर्स. द जर्म लेयर्स याच्यावरून 2 टाईप्स असतात, डिप्लोब्लास्टिक अँड ट्रिप्लोब्लास्टिक. आता याच्यामध्ये इन केस ऑफ मल्टीसेल्युलर ॲनिमल्स, जर्म लेयर्स आर फॉर्म्ड ड्युरिंग इनिशियल पिरियड ऑफ देअर एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट, अँड फ्रॉम दोज जर्म लेयर्स ओनली डिफरंट टिश्यूज आर फॉर्म्ड इन द बॉडी. इन केस ऑफ सम ॲनिमल्स ओनली 2 जर्म लेयर्स आर फॉर्म्ड. जर्म लेयर्स कोणते आहेत? एंडोडर्म अँड एक्टोडर्म. जो बाहेरचा आहे त्याला म्हटलं आहे एंडोडर्म आणि जो आतला आहे त्याला म्हटलं आहे एक्टोडर्म. एक्झाम्पल, ऑल नायडारियन्स. In most of all the remaining animals, 3 germ layers are formed, that is mesoderm besides endoderm and ectoderm. आता पहिल्यांदा जर्मिनल लेयर जे आहेत त्याच्यावरून टाईप्स आहेत ॲनिमल्सचे, त्याच्यामध्ये डिप्लोब्लास्टिक आणि ट्रिप्लोब्लास्टिक. आता हे टाईप्स कशावरून पडलेले आहेत? तर त्यांच्यामध्ये मल्टीसेल्युलर जे जर्म लेयर्स आहेत, जर्म लेयर्स किती आहेत त्याच्यावरून. मग जर फक्त 2 जर्म लेयर्स प्रेझेंट असतील, आता जर्म लेयर्स हे केव्हा तयार होतात? जर्म लेयर्स आर फॉर्म्ड ड्युरिंग इनिशियल पिरियड ऑफ देअर एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. तो ऑर्गॅनिझम डेव्हलप होत असताना एम्ब्रियोमध्ये त्याची डेव्हलपमेंट जी होते त्यावेळेला जर्म लेयर्स हे प्रेझेंट असतात, अँड त्या जर्म लेयर्सपासून काय होणार आहे? डिफरंट टिश्यूज तयार होणार आहेत. फ्रॉम दोज जर्म लेयर्स ओनली डिफरंट टिश्यूज आर फॉर्म्ड इन द बॉडी. आता ऑर्गॅनिझम हा ज्या वेळेला तो तयार होणार आहे, त्याची एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट जी आहे, तुम्ही एम्ब्रिओलॉजी फर्स्ट चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे, फर्स्ट इव्हॉल्युशन थेरीमध्ये बघितलं आहे. मग एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट त्याची होत असते, एम्ब्रिओमध्ये डेव्हलपमेंट होत असते, त्यावेळेस जे जर्म लेयर्स प्रेझेंट आहेत त्याच जर्म लेयर्सपासून टिश्यूज तयार होतात त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे. आता याच्यामध्ये मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स जे आहेत त्यांच्यामध्ये जर्म लेयर्स जर 2 असतील किंवा काय असणार आहेत? 3 असणार आहेत. मग 2 जर्म लेयर्स असतील तर ते कोणते असणार आहेत? आतील जो लेयर आहे त्याला म्हटलं आहे एंडोडर्म, आणि बाहेरचा जो लेयर आहे त्याला काय म्हटलेलं आहे? एक्टोडर्म. आता मध्ये इथं जर्म लेयर नाही, मध्ये लेयर नाही, त्याला म्हटलं आहे डेड लेयर. म्हणजे फक्त 2 लेयर्स आर प्रेझेंट, एंडोडर्म अँड एक्टोडर्म. आता एक्टोडर्म आणखीन कुठला असणार आहे? एंडोडर्म. एक्टोडर्म हा बाहेरचा येणार आहे आणि एंडोडर्म म्हणजे काय असणार आहे? आतील लेयर असणार आहे. आता हे जर्म लेयर्स जे आहेत त्यांच्यापासूनच काय तयार होत असतात? टिश्यूज तयार होत असतात त्या ऑर्गॅनिझम्सचे. आणि याच्यामध्ये म्हणजे डिप्लोब्लास्टिक असलेले कोणते आहेत ॲनिमल्स? ऑल नायडारियन्स हे काय असणार आहेत? दे हॅव 2 जर्म लेयर्स, म्हणून त्यांना काय म्हटलं? डिप्लोब्लास्टिक. आणि इन मोस्ट ऑफ ऑल द रिमेनिंग ॲनिमल्स 3 जर्म लेयर्स आर फॉर्म्ड. बाकीचे मोस्ट रिमेनिंग म्हणजे नायडारियन्स हे जर सोडले ह्या फायलममधले ॲनिमल्स, तर बाकीचे जे आहेत त्या सगळ्यांमध्ये किती जर्म लेयर्स असणार आहेत? 3 जर्म लेयर्स प्रेझेंट असणार आहेत. आणखीन त्यांना ट्रिप्लोब्लास्टिक टाईप असं म्हटलेलं आहे. मग आता 3 जर्म लेयर्समध्ये कोणते असणार आहेत? एंडोडर्म आणि एक्टोडर्म यांच्यामध्ये कोणता असणार आहे? मिसोडर्म असणार आहे. एंडोडर्म आणखीन एक्टोडर्म. एंडोडर्म हा आतील, एक्टोडर्म म्हणजे बाहेरचा, आणि त्या दोघांच्या मध्ये जो आहे त्याला काय म्हटलेलं आहे? मिसोडर्म. हा पहिली जी आहे ती जर्म लेयर कोणाची आहे? त्याच्यावरून डिप्लोब्लास्टिक, आणि सेकंडमध्ये काय असणार आहे? ट्रिप्लोब्लास्टिक असणार आहेत ॲनिमल्स. हे झाले त्यांच्या जर्म लेयर्सपासून, जर्म लेयर्समुळं टाईप्स ऑफ ॲनिमल्स, डिप्लोब्लास्टिक अँड ट्रिप्लोब्लास्टिक. मग डिप्लोब्लास्टिकमध्ये कोणते येणार आहेत? ऑल नायडारियन्स हे डिप्लोब्लास्टिक असणार आहेत. आता 4th
क्रायटेरिया फॉर न्यू सिस्टीम क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स, आणि तो कोणता आहे, बॉडी कॅव्हिटी. आता बॉडी कॅव्हिटीलाच सिलोम असं म्हटलेलं आहे. सिलोम. आता बॉडी कॅव्हिटी जी आहे, आता ही बॉडी कॅव्हिटी किंवा बॉडी कॅव्हिटी कुठं तयार होणार आहे, तर कॅव्हिटी बिटवीन द बॉडी अँड इंटरनल ऑर्गन्स इज कॉल्ड ॲज बॉडी कॅव्हिटी. बॉडी कॅव्हिटीलाच दुसरं नेम काय आहे, सिलोम. म्हणजे बॉडी आणखीन इंटरनल ऑर्गन्स यांच्यामधली जी कॅव्हिटी आहे त्याला काय म्हटलेलं आहे, बॉडी कॅव्हिटी, आणि त्यालाच दुसरं नेम काय आहे, सिलोम. आता इन केस ऑफ मल्टीसेल्युलर ॲनिमल्स ड्युरिंग इनिशियल पिरियड ऑफ देअर एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट, बॉडी कॅव्हिटी इज फॉर्म्ड फ्रॉम आयदर मिसोडर्म ऑर गट. आता मल्टीसेल्युलर ॲनिमल्स यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी जी आहे ती केव्हा तयार होणार आहे, तर त्यांच्या एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट इन द इनिशियल. आता एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटचा सुद्धा इनिशियल पिरियड, सुरुवातीचा काळ, त्या काळामध्ये बॉडी कॅव्हिटी तयार होणार आहे. मग ती बॉडी कॅव्हिटी ही मिसोडर्मपासून तयार होईल किंवा गट्स. गट म्हणजे काय असणार आहे, तर गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक जो आहे, गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक, गट म्हणजे जो एलिमेंटरी कॅनाल, म्हणजे त्याच्यामध्ये स्टमक, इंटेस्टाईन हा जो ट्रॅक असणार आहे त्याच्यापासून किंवा मिसोडर्मपासून जर बॉडी कॅव्हिटी ही कोणापासून तयार होत असते, मिसोडर्म ऑर गट. गट म्हणजे कोणाला म्हटलेलं आहे, तर जो आपल्या शरीरामध्ये असलेला एलिमेंटरी कॅनाल, मग त्याच्यामध्ये इसोफेगस आहे, स्टमक आहे, इंटेस्टाईन आहे, हा जो ट्रॅक आहे त्याच्यामुळं होत असेल बॉडी कॅव्हिटी तयार किंवा मिसोडर्ममुळं तयार होत असते. आता सच टाईप ऑफ बॉडी कॅव्हिटी इज प्रेझेंट इन ॲनिमल्स ऑफ फायलम ॲनिलिडा अँड ऑल फायला कमिंग आफ्टर ॲनिलिडा. आता ॲनिलिडा आणि ॲनिलिडा नंतर येणारे जे फायलम्स आहेत त्या फायलम्समधल्या सगळ्या ॲनिमल्समध्ये काय असणार आहे, बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असणार आहे. आणि ती बॉडी कॅव्हिटी कुणामुळं फॉर्म झालेली आहे, मिसोडर्म ऑर गटमुळं फॉर्म झालेली आहे. आता म्हणून त्या ॲनिमल्सला त्यांना काय म्हटलेलं आहे, युसिलोमेट. त्यांना काय म्हटलेलं आहे, युसिलोमेट. आता बॉडी कॅव्हिटीवरून पुन्हा 3 ग्रुप्स तयार होतात ॲनिमल्सचे. त्याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी ट्रूली प्रेझेंट आहे, ट्रू बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असेल तर त्यांना काय म्हटलेलं आहे, युसिलोमेट ॲनिमल्स. आणि युसिलोमेट जे आहेत ऑर्गॅनिझम्स, त्या युसिलोमेटमध्ये कोणते येणार आहेत, ॲनिलिडा आणि ॲनिलिडा नंतर येणारे फायलम्स, त्या सगळ्या मध्ये इन्क्लूड झालेले ॲनिमल्स हे काय असणार आहेत, युसिलोमेटामध्ये येणार आहेत. दे आर कॉल्ड ॲज युसिलोमेट. बॉडी कॅव्हिटी, अ ट्रू बॉडी कॅव्हिटी इज प्रेझेंट इन देम. आता बॉडी कॅव्हिटी केव्हा तयार होत असते, इट इज फॉर्म्ड इन द ड्युरिंग इनिशियल पिरियड ऑफ एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. आणि ही कुणापासून तयार होत असते, आयदर मिसोडर्म ऑर गट. आणि यांच्यापासून जर तयार झाली तर त्या ॲनिमल्सचा टाईप कोणता येणार आहे, त्यांना काय म्हटलं आहे, युसिलोमेट असं म्हटलेलं. युसिलोमेट ॲनिमल्स किंवा बॉडी कॅव्हिटी कोणत्या टाईपची आहे, युसिलोमेट. आता बॉडी कॅव्हिटी इज ॲबसेंट. काही ॲनिमल्समध्ये काय असणार आहे, बॉडी कॅव्हिटी ॲबसेंट असणार आहे. आणि त्याच्यामध्ये कोणते येणार आहेत ॲनिमल्स, तर फायला, पोरीफेरा, नायडारिया, प्लॅटीहेल्मिंथस. आता पहिले जे 3 आहेत फायलम्स, नॉन कॉर्डेट्समधले पहिले 3 फायलम्स, त्याच्यामध्ये पोरीफेरा, नायडारिया, प्लॅटीहेल्मिंथस या ॲनिमल्समध्ये बॉडी कॅव्हिटी ॲबसेंट असते. आणि म्हणून सच ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज असिलोमेट. त्यांना काय म्हटलं आहे, असिलोमेट. ज्यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट नाही त्यांना म्हटलं आहे असिलोमेट. आणि बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असेल तर त्यांना काय म्हटलं आहे, युसिलोमेट. आणि युसिलोमेटमध्ये कोणते येणार आहेत, ॲनिलिडा आणि ॲनिलिडाच्या नंतरचे. आता त्याच्यामध्ये आता पहिले 3 फायलम, पोरीफेरा, नायडारिया, प्लॅटीहेल्मिंथस या 3मध्ये काय असणार आहे, बॉडी कॅव्हिटी ॲबसेंट असणार आहे, ते येणार आहेत असिलोमेट. आता त्याच्यानंतर ॲनिलिडा आणि ॲनिलिडापासून खालचे सगळे जे ॲनिमल्स आहेत, खालच्या फायलम्समधले येणारे ॲनिमल्स, यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असते आणि त्यांना काय म्हटलेलं आहे, युसिलोमेट म्हटलेलं आहे. मग आता कोणता आहे, ॲनिलिडा हा 5वा फायलम आहे. मग 4था जो आहे तो कोणता आहे, एस्कॅलिमेंथिस. हे
ॲनिमल एस्केलिमेंथिस, आता हा कशामध्ये येणार आहे? इन केस ऑफ ॲनिमल्स फ्रॉम एस्केलिमेंथिस दे हॅव बॉडी कॅव्हिटी, त्यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी आहे, पण इट इज नॉट फॉर्म्ड बाय द अबाव मेन्शन 2 वेज. आता कोणते 2 वेज दाखवले बॉडी कॅव्हिटी तयार होण्याचे? कोणते 2 वेज आहेत? बॉडी कॅव्हिटी इज मेड आयदर बाय फ्रॉम मिसोडर्म ऑर गट. या दोघांच्यामुळं एस्केलिमेंथसमध्ये बॉडी कॅव्हिटी तयार होत नाही. बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असते, पण ती यांच्यामुळं तयार झालेली नाही. देअरफॉर दोज ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज सिडोसिलोमेट. त्यांना काय म्हटलेलं आहे? सिडोसिलोमेट. म्हणजे बॉडी कॅव्हिटी नसेल त्यांना म्हटले असिलोमेट ॲनिमल्स. त्याच्यानंतर आहे पण ती मिसोडर्म किंवा गटपासून तयार झालेली नसेल त्यांना म्हटलेलं आहे सिडोसिलोमेट. आणि ज्यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी मिसोडर्म आणि गटपासून तयार झालेली आहे त्यांना काय म्हटलेलं आहे? युसिलोमेट ॲनिमल्स. म्हणजे आता याच्यामध्ये असिलोमेटमध्ये कोणते फायलम्स येणार आहेत? पोरिफेरा, त्याच्यानंतर नायडारिया, प्लॅटीहेल्मिंथस. सिडोसिलोमेटमध्ये कोणते येणार आहेत? एस्केलिमेंथस. आणखीन बॉडी कॅव्हिटी असलेले युसिलोमेटमध्ये कोणते येणार आहेत फायलम्स? ॲनिलिडा. मग ॲनिलिडानंतर येणारे सगळे, मग त्याच्यामध्ये कोणते कोणते येणार आहेत? ॲनिलिडा, ऑर्थ्रोपोडा, मॉल्युस्का, इचिनोडर्माटा, हेमोकॉर्डेटा, आणखीन कॉर्डेटा. हे सगळे कॉर्डेटा. नॉन कॉर्डेटमधले किती आहेत? तर नॉन कॉर्डेटमधले 5. आणखीन कॉर्डेट हे सगळे कशामध्ये येणार आहेत? सिलोमेटमध्ये, युसिलोमेटमध्ये येणार आहेत. युसिलोमेटमध्ये कोणते कोणते फायलम्स येणार आहेत? तर ॲनिलिडा, ऑर्थ्रोपोडा, मोल्युस्का, इचिनोडर्माटा, हेमोकॉर्डेटा. हे झाले 5. कशामधले झालेले आहेत हे? तर नॉन कॉर्डेटमधले. आणि लास्ट आहे कॉर्डेटा. हे कॉर्डेट्समधले कॉर्डेटा येणार आहेत. मग आता त्याच्यानंतरचा 5वा क्रायटेरिया कोणता आहे? बॉडी सेगमेंटेशन. इफ द बॉडी ऑफ ॲनिमल इज डिवायडेड इंटू स्मॉल सिमिलर युनिट्स then such body is called as segmented body and each small unit is called as segment. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही अर्थवर्म जर बघितलं तर अर्थवर्मची बॉडी ही सेगमेंटेड आहे आणि प्रत्येक युनिटला एका युनिटला काय म्हटलेलं आहे? सेगमेंट म्हटलेलं आहे. मग सेगमेंटेड बॉडी आणि सेगमेंटेशन असणं आणि सेगमेंटेशन सगळ्याच ॲनिमल्समध्ये सेगमेंटेशन असत नाही, म्हणून बॉडी सेगमेंटेशन हा एक क्रायटेरिया पण आहे क्लासिफिकेशन करण्याचा. जर ॲनिमल्सची बॉडी ही स्मॉल आणि सिमिलर युनिटमध्ये डिवाईड होत असेल तर त्याला म्हटलेलं आहे सेगमेंटेड बॉडी. आणि त्या प्रत्येक स्मॉल युनिटला काय म्हटलं? सेगमेंट. आणि एक्झाम्पल कोणतं आहे? ॲनिमल्स लाईक अर्थवर्म फ्रॉम फायलम ॲनिलिडा या फायलममधला जे ॲनिमल्स आहेत ते कशामध्ये येणार आहेत? तर सेगमेंटेड बॉडी त्यांची असणार आहे. आता इथं तुम्हाला काय दाखवलेले आहेत? क्लासिफिकेशन दिलेलं आहे. इथं किंगडम, आणि कोणता किंगडम बघतोय आपण आता या लेसनमध्ये? ॲनिमॅलिया हा बघतोय. मग त्याच्यामध्ये मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स विदाऊट सेल वॉल हे काय आहेत? ॲनिमॅलिया. याच्यामध्ये युनिसेल्युलर घेतलेले नाहीत. युनिसेल्युलरमध्ये कोणता येणार आहे? पहिला प्रोटेस्टा हा येणार आहे प्रोटोझोआमधला. मग प्रोटोझोआ हा जो फायलम आहे तो इथं हा कशामध्ये असणार आहे? पहिला हा प्रोटोझोआ जो आहे तो प्रोटोझोआ फायलम हा काय आहे? युनिसेल्युलरचा आहे. आणि मल्टीसेल्युलर कुठून सुरू झालेले आहेत? पोरिफेरा, त्याच्यानंतर नायडारिया, हे पुढचे 9 जे येणार आहेत हे मल्टीसेल्युलरचे आहेत. आणि पहिला जो आहे तो प्रोटोझोआ कशामधला आहे? युनिसेल्युलरमधला आहे. म्हणून आता याच्यामध्ये ॲनिमल किंगडम आणि कुठले बघितलेले आहेत? ॲनिमल किंगडममध्ये ॲनिमॅलियामधले मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स विदाऊट सेल वॉल. मल्टीसेल्युलर म्हणून इथं तुम्हाला जे फायलम्स दिलेले आहेत, पहिले फायलम्स जे आहेत, पहिले 9 फायलम्स जे आहेत हे कशामधले आहेत? नॉन कॉर्डेटमधले आहेत. आणि लास्ट जो इथं दिसतो तुम्हाला फायलम हा कुठला आहे? कॉर्डेटामधला आहे. मग आता त्याच्यानंतर बॉडी ऑर्गनायझेशनचे टाईप्स आहेत. सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन, आणि त्याच्यानंतर दुसरं आहे टिश्यू ऑर्गन
टिश्यू ग्रेड टिश्यू, सेल टिश्यू, टिश्यू ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टीम ग्रेड असे येणार आहेत. मग आता ह्याच्यामध्ये सुद्धा युनिसेल्युलरचा घेतलेला नाही. युनिसेल्युलरचा कोणता आहे पहिला बॉडी ऑर्गनायझेशन? प्रोटोप्लाझ्मिक बॉडी ऑर्गनायझेशन, तो युनिसेल्युलरसाठी आहे. इथं मल्टीसेल्युलरमध्ये कोणते येणार आहे? सेल्युलर ग्रेड, त्याच्यानंतर आहे सेल टिश्यू ऑर्गनायझेशन, सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन, त्याच्यानंतर टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन आणि नंतरचा ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन. हे एवढे आहेत. इथं ही नावं जे आहेत हे नाव पूर्ण लिहिलेले नाहीत. इथं काय असणार आहे? दुसरा सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन, सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन, त्याच्यानंतर टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन आणि ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन. आता ह्याच्यानंतर बॉडी सिमेट्रीचे 3 टाईप्स आहेत: असिमेट्रिकल बॉडी, रॅडियल सिमेट्री अँड बायलॅटरल सिमेट्री. त्याच्यानंतर बॉडी कॅव्हिटी, आणि बॉडी कॅव्हिटीवरून 3 टाईप्स आहेत: असिलोमेट, सिडोसिलोमेट अँड युसिलोमेट. आणि आता इथं फायलम्स दिलेत बघा. पोरिफेरा हा फायलम बघितला तर त्याची बॉडी कॅव्हिटी काय असणार आहे? असिलोमेट असणार आहे. त्याचबरोबर पोरिफेरामधला स्पंज तुम्ही बघितला किंवा तो काय असणार आहे? असिमेट्रिकल मध्ये येणार आहे. असिमेट्री बॉडी असणार आहे त्याची, आणि सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन त्याचं असणार आहे. त्याच्यानंतर नायडारिया हे जर बघितले तर त्याच्यामध्ये असिलोमेट बॉडी कॅव्हिटी ॲब्सेंट असते. आता त्याच्यामध्ये कोणते आहेत? रॅडियल सिमेट्री, हायड्रा एक्झाम्पल तुम्हाला सांगितलेलं होतं. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोणतं असणार आहे? तर रॅडियल सिमेट्री, आणि मग त्यांच्यामध्ये सेल टिश्यू ऑर्गनायझेशन हे येईल. हे तुम्हाला करायला येईल. आता त्याचबरोबर अजूनही एक याच्यामध्ये राहिलेले आहेत. तर कोणते राहिलेले आहेत? तर जर्म लेयर्सवरून डिप्लोब्लास्टिक आणखी ट्रिप्लोब्लास्टिक हे पण येणार आहेत. मग हे क्लासिफिकेशनचा हा चार्ट तुम्ही स्टडी करा आणि त्याच्यावरून त्याचा यूज तुम्हाला क्लासिफिकेशनसाठी होईल. क्लासिफिकेशन कसं करायचं आहे, कोणते कोणते पॉईंट्स त्याच्यामध्ये येणार आहेत. आता याच्या पुढचा भाग जो आहे तो आपण प्रत्येक फायलम बघायचा आहे, आणि त्या फायलमच्या आधी तुम्हाला काय काय माहिती असायला पाहिजे. मग तो त्या फायलमच्या कॅरेक्टरिस्टिक्स, मग कॅरेक्टरिस्टिक्समध्ये काय असणार आहे? तर त्याचं त्या ऑर्गॅनिझम्सचं बॉडी ऑर्गनायझेशन कसं आहे, बॉडी सिमेट्री काय आहे, बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे का नाही, जर्म लेयर्स डिप्लोब्लास्टिक आहे का ट्रिप्लोब्लास्टिक आहे, त्याच्यानंतर त्यांचे हॅबिटॅट, ते कुठं सापडतात, कुठं राहतात त्याच्यावरून, आणि त्यांची बॉडी कशानं बनलेली आहे, म्हणजे कोणते सेल्स, टिश्यूज, हे तुम्ही पुढच्या पार्टमध्ये बघणार आहात. मग आता तुम्हाला क्वेश्चन आन्सर्स लिहायला येणार आहेत. मग त्याच्यामध्ये नेम द क्रायटेरिया यूज्ड फॉर न्यू सिस्टीम क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स, आणि त्याच्यामध्ये किती क्रायटेरियाज आहेत? 5 आहेत. पहिलं कोणतं आहे? ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, त्याच्यानंतर बॉडी सिमेट्री आहे, त्याच्यानंतर तुम्हाला जर्म लेयर्स, त्याच्यानंतर आहे बॉडी कॅव्हिटी, आणि नंतर कोणतं आहे? बॉडी सेगमेंटेशन. आता बॉडी सेगमेंटेशनवरून 3 टाईप्स येतात. त्याचबरोबर बॉडी ग्रेड ऑर्गनायझेशन जे आहेत ते ग्रेड ऑर्गनायझेशन 5 टाईप्सचे आहेत, आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते क्लास येतात, ऑर्गॅनिझम्स एक्झाम्पल्स कोणते येतात हे लिहायला आलं पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर सिमेट्री जी आहे, बॉडी सिमेट्री, त्याच्यावरून 3 टाईप्स पडणार आहेत. त्याच्यानंतर जर्म लेयर्स, त्याच्यावरून 2 टाईप्स आहेत, डिप्लोब्लास्टिक, ट्रिप्लोब्लास्टिक. आणि त्याच्यानंतर तुम्हाला बॉडी कॅव्हिटी, आणि त्याच्यावरून किती आहेत? बॉडी कॅव्हिटीवरून पुन्हा 3 टाईप्स आहेत ॲनिमल्सचे. बॉडी कॅव्हिटी नसलेले असिलोमेट, त्याच्यानंतर बॉडी कॅव्हिटी आहे पण मिसोडर्म आणि गटपासून तयार नाही झालेली, त्यांना काय म्हटलं आहे? सिडोसिलोमेट. आणि ज्यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी, ट्रू बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे विच इज फॉर्म्ड फ्रॉम मिसोडर्म ऑर गट, दे आर कॉल्ड ॲज युसिलोमेट. आणि इथं तुम्हाला एक्झाम्पल्स दाखवलेले आहेत. दिस इज युसिलोमेट, अर्थवर्म दाखवलेला आहे. त्याच्यानंतर प्लॅटी हॅलमिंथस, बॉडी कॅव्हिटी ही गट किंवा मिसोडर्मपासून तयार झालेली नसते. याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी आहे पण इट इज नॉट फॉर्म्ड फ्रॉम मिसोडर्म ऑर गट, म्हणून त्याला म्हटले सिडोसिलोमेट. आणि त्याच्यानंतर तुम्हाला
काय आहे, असिलोमेटचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी ही ॲबसेंट आहे. असे हे 3 एक्झाम्पल्स इथं दिलेले आहेत.